हॅलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा, आपण कालच्या लेक्चरला बघत होतो चॅप्टर ग्रीन टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आणि ह्या चॅप्टर मध्ये कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट, वी मूव टुवर्ड्स द ग्रीन सोर्सेस ऑफ एनर्जी. Electricity is the necessity of life, and to produce electricity, some of the fossil fuel based source we saw in previous lectures. That was thermal power plant, nuclear power plant, natural gas power plant. Now we move towards the green sources, that is pollution free electricity generations, and in that the first was hydroelectrical power plant. And that we saw that dams having water which is a kind of potential energy. This dam water we route through the channel, converted into the kinetic energy, and through that we run the turbine called hydro turbine or water turbine. This turbine get attached to the generator and creates the electricity. This electricity is used. After striking on the turbine, the water is spread to the back side of the dam. The problem arising in the hydroelectrical power plant that the water is being get released into the back side of the dam, that can hazardous or that can harmful for the forest people who stay around the coastal areas of this backwater, then the life of the water, right? Now today we are going to see the next green energy source, and that is the electricity generation using wind energy. बघा मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट म्हणजे जलविद्युत प्रकल्पाबद्दल माहिती घेतली. याच्यामध्ये धरणामध्ये साठवलेलं जे पाणी आहे ते पोटेन्शियल एनर्जी म्हणून काम करतं. हे पाणी आपण टर्बाइन वरती आदळवतो एका चॅनल थ्रू. टर्बाइन वरती आदळल्यानंतर टर्बाइन रोटेट होतात आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. ही इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो पॉवर स्टेशन थ्रू. आदळलेलं पाणी हे धरणाच्या पाठीमागच्या साईडला जमा होतं आणि ते सोडलं जातं. या सोडलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते आणि त्या शेजारच्या त्या काठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. जंगलं आणि सुपीक जमीन वाहून जाण्याची भीती असते. पण असं असलं तरी याच्यातून दुसरं कोणतं प्रदूषण होत नाही, कारण की टर्बाइन फिरवण्यासाठी कोणताही ऊर्जेचा स्रोत याच्यामध्ये वापरला जात नाही. आज आपण दुसरा पॉवर प्लांट बघत आहोत आणि तो आहे वाइंड एनर्जी. बघा, पाण्यासारखंच हवा सुद्धा आपल्याला नेहमीच मिळत असते ह्या निसर्गामध्ये, नाही का? मग हवेचा जर वापर केला आपण टर्बाइन रोटेट करण्यासाठी, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाऊ शकते. आणि हेच शिकणार आहोत आपण ह्या इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग वाइंड टर्बाइन मधून, वाइंड एनर्जी थ्रू. आता याच्यामध्ये बघा फ्लो चार्ट कसा आहे. वाइंड विथ अ रिक्वायर्ड वेलोसिटी. आता हवेतून आपल्याला टर्बाइन फिरवायचंय, ठीक आहे ना? मग ह्या जो हवेचा वेग आहे ना, हा प्रॉपर असला पाहिजे. म्हणजे असं नाही फूक मारली आणि तुमचं टर्बाइन फिरायला लागेल, नाही का? त्याला विशिष्ट वेगाची हवा लागेल, नाही का? मग विशिष्ट वेगाची हवा, त्याने काय होईल? वाइंड टर्बाइन विथ अ लार्ज फिन. आता हे जे वाइंड टर्बाइन आहे, हे जे हवेचं झोत यंत्र आहे, याचे जे पाते असतील ते खूप मोठे मोठे असतील, ठीक आहे? या पात्यांना जेव्हा हवा आदळेल तेव्हाच ही पाती फिरतील. देन इट इज अटॅच्ड टू द जनरेटर अँड जनरेटर क्रिएट्स द इलेक्ट्रिक एनर्जी. नाउ हियर द वर्ड इज वाइंड टर्बाइन. हे हवेचं झोत यंत्र म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन बघा. द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड वाइंड टर्बाइन. असं यंत्र जे हवेमधल्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतं, अशा यंत्राला वाइंड टर्बाइन म्हणजे हवेचे झोत यंत्र
असे म्हणतात. ठीक आहे, ही झाली त्याची व्याख्या. नाउ हाऊ दिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन द वाइंड टर्बाइन. ठीक आहे, आपण प्रत्येक पॉवर प्लांटचं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन बघतोय मित्रांनो, नाही का? म्हणजे कोणत्या एनर्जीचं रूपांतर कोणत्या एनर्जीत होते. आणि हेच कशावरून, हे याच्यावरून काय सिद्ध होतं? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. Energy neither be created nor to be destroyed, but it can be converted from one form to another, and total form of the energy in the universe remains constant. So see the energy transformation in the wind plant. Kinetic energy in wind. हवेमध्ये कोणती ऊर्जा असते? गतिज ऊर्जा. So ultimately come in your mind that what is kinetic energy? The energy due to the motion of an object, it's called kinetic energy of an object. वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते तिला गतिज ऊर्जा असं म्हणतात त्या वस्तूची. ठीक आहे, this kinetic energy in turbine. So kinetic energy of wind is released or reached to the kinetic energy in turbine. This kinetic energy in turbine converts electrical energy. Kinetic energy in turbine gets converted into electric energy. So this is the wind energy plants. Now on your screen the diagram, schematic diagram of the wind energy plant is there. How the windmill is work, please see on the screen. You see, from extremely left hand side the air is coming with proper velocity. This air is striking on the blades. बघा, येणारी हवा त्या पात्यांवरती आदळते, ब्लेड्स वरती आदळते आणि ती पाती फिरायला लागतात. ड्यू टू रोटेशन ऑफ दिस ब्लेड द शाफ्ट इज रोटेटिंग. आता ती जी पाती लावलेली आहे ती एका शाफ्टला, एका दांड्याला लावलेली आहे आणि तो दांडा सुद्धा फिरतोय. दिस शाफ्ट इट अटॅच टू द गिअर बॉक्स. हा जो शाफ्ट आहे हा गिअर बॉक्सला अटॅच आहे. जितक्या वेगाने हवा त्या ब्लेड वरती आदळेल तितक्या वेगाने ती पाती फिरतील. जितक्या वेगाने ती पाती फिरेल तितका गिअर बॉक्स मधला गिअर हा वाढत वाढत जाईल आणि जितक्या वेगाने हे गिअर पडत जातील तितकी जास्त इलेक्ट्रिसिटी, म्हणजे तो शाफ्ट कशाला अटॅच आहे तर टर्बाइनला, वाइंड टर्बाइनला. वाइंड टर्बाइन तितक्या जास्त रोटेट होईल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल एका कॉइल भोवती आणि तिथं इलेक्ट्रिक करंट निर्माण होईल. सी द जनरेटर नेक्स्ट अप टू द गिअर बॉक्स. ठीक आहे, आणि आदळलेली हवा त्या ब्लेड वरती ती तिच्या मार्गाने निघून सुद्धा जाईल. बघा मित्रांनो, ब्लेड वरती हवा आदळणार आहे, ब्लेड रोटेट होणार आहे, ब्लेड शाफ्ट म्हणजे ब्लेडचे अटॅचमेंट शाफ्टला आहे, शाफ्ट रोटेट होईल आणि गिअर बॉक्स ऑपरेट होईल. गिअर बॉक्स मुळे जनरेटर ऑपरेट होईल आणि जनरेटर हे काय करेल, इलेक्ट्रिसिटी जनरेट करेल. म्हणजे इथं ट्रूली हवेचा वापर केला जाणार आहे कशासाठी, टर्बाइन फिरवण्यासाठी आणि तिथून आपण इलेक्ट्रिक एनर्जी क्रिएट करणार आहे. ठीक आहे. नाउ there are some advantages of the wind turbine. काय advantages आहे? नंबर 1, हवा हा कधीही न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे. हा, हवा कमी जास्त होऊ शकते पण ती नियमित चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर की नाही? म्हणजेच ह्या ऊर्जेपासून, ह्या टर्बाइन फिरण्यापासून कोणतंही प्रदूषण नाहीये. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेजेस आहे आणि आपण हवी जेवढी ऊर्जा तयार करू शकतो वाइंड टर्बाइन द्वारे. आता काही प्रॉब्लेम्स सुद्धा आहेत. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑकरिंग टू रन द वाइंड टर्बाइन? नंबर 1, we require specific velocity of air to run the wind turbine. आपल्याला एक विशिष्ट वेगाची हवा पाहिजे कारण ते जे ब्लेड्स असतात लांब ते फिरवण्यासाठी विशिष्ट वेगाची हवा लागते तरच ते ब्लेड फिरतील. म्हणजे हवा जर कंटिन्युअसली हवा हळू चालत असेल तर ही ब्लेड फिरणार नाही आणि कंटिन्युअस आपल्याला इलेक्ट्रिसिटी निर्माण करता येणार नाही. नंबर 2, वाढत्या पॉप्युलेशन मुळे अशी ठिकाणं फार कमी होत चाललेली आहे की जिथं ही हवा आपल्याला रेग्युलर वेलोसिटीचीच मिळेल.
म्हणजे हे जे वाइंड टर्बाईन आहे, ही वाइंड मिल जी आहे ही तुम्हाला स्पेसिफिक प्लेसलाच फिट करावं लागेल, जसं समुद्रकिनारी सी शोअर जवळ, तिथं हवेचा वेग जास्त असतो. त्याच्यानंतर माउंटन्स एरियामध्ये म्हणजे डोंगरावरती जिथं हवेचा वेग जास्त असेल, पठारावरती जिथं हवेचा वेग जास्त असेल. आता जिथं लोक राहतात, लोकवस्ती आहे, तिथं हवा जास्त असेल का? मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत, हवा असेल का? नाही. म्हणून विशिष्ट ठिकाणांची गरज असते. हा एक छोटासा प्रॉब्लेम याच्यामध्ये आपल्याला येतो. कशामध्ये? वाइंड टर्बाईनचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, वाइंड टर्बाईन ऑफ द डिफरंट कॅपॅसिटीज इज ऑन युअर स्क्रीन. बघा, तुमच्या स्क्रीनवरती वेगवेगळे वाइंड टर्बाईन आहेत सध्या. हे जे वाइंड टर्बाईन आहेत हे लहान ते मोठ्या आकारापासून आहे. याच्यामध्ये बघा, होम, लेफ्ट टू राईट जाणारे आपण, होम, वाइंड फार्म आणि ऑफशोर वाइंड टर्बाईन. आता घरगुती जर तुमचे घर चांगल्या पठारा अवस्थेवरती आहे, पठारी प्रदेशात आहे, तर तिथं किती ब्लेडची लांबी असावी? पहिले बघा, कॅपॅसिटी 2 किलोवॅट आणि ब्लेड लेंथ त्याच्यासाठी पाहिजे 1.5 मीटर, 1.5 मीटर. त्याच्यानंतर जर वाइंड फार्म असेल तर ब्लेड लेंथ पाहिजे 50 मीटर आणि त्याची कॅपॅसिटी असते 2000 किलो वॅट. आणि तिसरं म्हणजे ऑफशोर वाइंड टर्बाईन, तर याची ब्लेड लेंथ पाहिजे 100 मीटर आणि याची कॅपॅसिटी असेल 7000 किलो वॅट. आता ब्लेड लेंथ नुसार त्याची उंची दिलेली आहे बघा, ठीक आहे. म्हणजे 100 फीट उंची पाहिजे कधी? तर तुमचा 1.5 मीटरचा जो ब्लेड असेल तर. त्याच्यानंतर 300 फीट उंची पाहिजे जर तुमचं 50 मीटरचं पातं असेल तर. आणि 600 मीटर उंची पाहिजे जर 600 फूट उंची पाहिजे जर तुमचं 100 मीटरचं पातं असेल तर. बघा मित्रांनो, कॅपॅसिटी नुसार वेगवेगळ्या ब्लेड ची लेंथ आपल्याला पाहिजे. 1.5 मीटर ची जर ब्लेड लेंथ असेल तर त्याची कॅपॅसिटी असते 2 किलोवॅट. म्हणजे एखाद्या किंवा 2 घरांना आरामशीर याच्यापासून ऊर्जा मिळू शकते. जर तुम्हाला जास्त इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची आहे, सपोज तुम्हाला निर्माण करायची 2000 किलोवॅट, तर याच्यासाठी ब्लेडची लांबी किती पाहिजे? 50 मीटर्स एवढी लांबी पाहिजे. आणि याची उंची पण वाढत वाढत जाईल मग, ठीक आहे. आणि जर तुम्हाला जास्त इलेक्ट्रिसिटी म्हणजेच डायरेक्टली आपल्याला वाइंड मिल क्रिएट करायची आहे ऑफशोअरला, तर ह्या पात्यांची लांबी असेल 100 मीटर आणि ही याची उंची असणार आहे 600 फूट जवळपास जमिनीपासून. आणि याची जी काही कॅपॅसिटी असेल ती असणार आहे 6000 to 700 किलोवॅट. आलं लक्षामध्ये? हे आहे वाइंड टर्बाईनचे काही कॅपॅसिटीज, नाही का? किती तुम्हाला किती अंतरावरती फिट करायचे आहेत. ब्लेड्स बघा आणि त्यांची उंची बघा, हे सगळं चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर सम मेजर वाइंड पॉवर प्लांट्स इन इंडिया. आता आपण बघणार आहोत भारतामधले काही मुख्य वाइंड पॉवर प्लांट. हिअर ऑन युअर स्क्रीन. बघा, the first name Mupandal, location Kanyakumari, capacity 1500 megawatt. Second, Jaisalmer, place your location Jaisalmer, capacity 1064 megawatt. Next, Brahmanwell, location Dhule, capacity 528 megawatt. Fourth, Dhalgaon, situated location is Sangli and
its electricity production capacity is 278 megawatt. So these are some major windmills in India. बघा हे जे आहे ना सम मेजर वाइंड पॉवर प्लांट्स इन इंडिया हे तुम्हाला सर्चिंग साठी होतं, पण आपण इथं दिलेलं आहे. बघा प्रत्येक पॉवर प्लांट सोबत आपण हे भारतामध्ये किती कॅपॅसिटीचे आहेत आणि मोठे मोठे कोणते कोणते आहेत हे शिकत आहोत मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती प्रश्न 1 मार्काला एक पहिल्याच क्वेश्चन मध्ये एक तर फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा ऑप्शनच्या क्वेश्चन मध्ये, तर तुम्ही त्याच्यासाठी सज्ज असले पाहिजे. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं बघा. इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग वाइंड एनर्जी. व्हॉट इज वाइंड टर्बाइन? The machine which converts the kinetic energy of wind into electrical energy is called wind turbine. How the energy transformation means flowchart of wind energy. The wind with the required velocity is required. Then wind turbine with a large fins which converts attached to the generator. Generator creates the electricity. How the energy transformation occurring in this? Kinetic energy in wind get converted into kinetic energy in turbine, and this kinetic energy in turbine get converted into electrical energy. Advantages of wind turbine. Wind is a perpetual source of energy. It never be vanish. No other fossil fuel is used. So no pollution at all due to this wind turbine or windmill. This is the biggest advantage. The next one, some problems. Particular area, particular places are required for the required or specific wind velocities. Seashore, mountains are some of these places. Then these are the some problems. And then we see wind turbine of different capacities, their blade length, their height and their capacities. And finally we see some the major power plants, wind power plants in India. तर मित्रांनो ह्या लेक्चरला आपण इथेच थांबणार आहोत आणि याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आतापर्यंत जेवढे पॉवर प्लांट आपण शिकलो ते सगळ्यांचं तुम्हाला फ्लो चार्ट, त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आणि त्याच्यानंतर स्केमॅटिक डायग्राम्स ऑफ जे काही पॉवर प्लांट असेल त्याची, आणि त्याच्या शेवटी जे काही मेजर पॉवर प्लांट्स आहेत भारतामध्ये त्या प्रकारचे त्यांच्या सगळ्यांची माहिती, ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि नोट्स मध्ये याला व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत. भेटूयात पुढच्या लेक्चरला ह्या चॅप्टरचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.